मिरजमध्ये शिवसेनेचे आंदोलन. भगवान श्रीकृष्णांबाबतच्या कथित वक्तव्याचा निषेध, कठोर कारवाईची मागणी. समाज माध्यमांवर स्वयंघोषित मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना मिरज शहर यांच्या वतीनं सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जर्जिस अन्सारी यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करत निषेध व्यक्त केला आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. या आंदोलनादरम्यान शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी सांगितले की भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ असून 6व्या अध्यायातील 10व्या श्लोकात योग, ध्यान आणि मनाची एकाग्रता याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. या श्लोकात नमाज किंवा इस्लामी प्रार्थनेचा कोणताही उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या श्लोकाचा विपर्यास करून भगवान श्रीकृष्णांविषयी करण्यात आलेले कथित विधान हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे यासंबंधित व्हिडिओ आणि सोशल मीडियाची पोस्ट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीत धार्मिक भावना दुखावणे किंवा समाजात तेढ निर्माण करण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे आढळून आल्यास भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगूर, मराठा महासंघाचे विकास काका देसाई, उपशहर प्रमुख प्रकाश हिरे, उपशहर प्रमुख यश पाटील, सूर्यकांत शिंगणे, सुनील कांबळे, श्याम भंडारी, भास्कर सातपुते, किरण विसार, ओंकार भोसले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, पवन पवित्र भगवा ध्वज यांना मानाचा मुजरा. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन. शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना प्रणाम. आज आम्ही इथं जर्जिस अन्सारी हा एक भाडखाऊ वक्ता, ह्याच्याही पूर्वी ह्याच्यावर असे भाडखाऊ वक्तव्य केल्यामुळं UPमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. अशा या जर्जिस अन्सारीचा इथं आम्ही चप्पलनं मारून त्याचा निषेध केलेला आहे. याचं कारण की भगवान श्रीकृष्णांनी 5 वेळा नमाज पठण केलेलं आहे असं तो म्हणतो. त्याचा सारांश देत म्हणजे गीताचा सारांश देत अध्याय 6वा 10वी ओळीमध्ये असं त्यानं म्हटलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण नमाज पठवत होते. कारण त्याचा अर्थ त्या ओळीत असा होतो की योगीने एकांतात राहून मन एकाग्रित करून योग साधना करावी असा त्याचा अर्थ आहे. याला दुसऱ्याच्या धर्माबद्दल ज्ञान पाजळायची अक्कल असेल तर त्यांनी स्वतःच्या धर्माचा पहिला अभ्यास केला पाहिजे. स्वतः सांगी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं आहे, दुसऱ्या सांगी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं या जर्जिस अन्सारीचं आहे. कुराण हे कधी चालू झालं? पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मानंतर. पैगंबर मोहम्मद यांचा जन्म कधी? 570 ते 632. इस्रा आणि मिराज या इस्लामी प्रथेनुसार नमाज पठण करण्याची परंपरा सुरू झाली. ते कधी सुरू झालं? 620 इसवी सन 620 ते 621 ह्या काळात नमाज पठण चालू झालं. तर भगवद्गीता आमची हजारो वर्षापूर्वीची आहे. तर हे कुठून घेतलं त्यांनी हा सारांश? याचा पहिला स्वतःच्या धर्माचा त्यांनी अभ्यास करावा, मग दुसऱ्याच्या धर्मासाठी त्यांनी ज्ञान पाजळावं. त्याचा जाहीर निषेध आज आम्ही शिवसेना तर्फे इथं केलेला आहे, मिरज शहरतर्फे. सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा आम्ही मिरज पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात काय कारवाई होत्या हे पाहणार आहोत. पुन्हा एकदा त्याच्या ह्याच्यावर गुन्हा दाखल करणार आणि असे जे कोण बरगळ बघत असेल किंवा वोक्यात असेल असे त्याच्या विरोधात कडक कायदा व्हावा, ज्यांनी कुठल्याही महापुरुषाचा अपमान करता कामा नाही कोणी. पण जे चांगले वक्ते आहेत, फक्त त्यांनी त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या युवकांना सांगावं की शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं, देशहिताची कामं सांगावे. असं केलं तर त्यांनी जास्त प्रसिद्धी मिळेल. असं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून कोण असा वक्ता होत नसते, त्यामध्ये फक्त दोन समाजाची हानी होत असत्या. एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.